जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी सेवेकरी ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, आज आपण पुन्हा आपल्या श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 15वे गोष्टी रूपाने ऐकणार आहोत। तदनंतर मात्र महाराजांच्या अंगावर असलेल्या जड जवाहराचे रूपांतर दगडात झाले। सेवकांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव पाहून स्वामी म्हणाले, अरे भल्या भल्यांना या हिरे मोती सोने याचा मोह पाडला आहे। या मोहापायी चांगले लोकसुद्धा करू नयेत त्या गोष्टी करतात व आपल्या पदरी पापसंचय करून घेतात। मग या साध्या सुंदरीची काय कथा? बाबांनो, या लक्ष्मीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे, हे ध्यानी घ्या। या सुंदराबाईचे वर्चस्व फारच वाढले होते। सर्व सेवेकऱ्यांना तिने नजरेच्या जरबेत तर ठेवलेच होते, पण त्यातल्या त्यात तिचा बाळप्पांवर फार राग होता। त्यांची प्रामाणिक व भावमधुर सेवा महाराजांच्या चरणी रुजू होत असल्याचे तिला जाणवत होते व तिला वाटायचे, या बाळ्यामुळे मला गौण स्थान प्राप्त होईल व माझे कपटकारस्थान उघडकीला येईल। हल्ली सर्वांच्याच मनातून बाई उतरली होती। तिचा द्रव्यलोभ हीन पातळीवर पोहोचला होता। अधूनमधून सेवेकरी तिला उलट उत्तरे देत असत। एकदा तर भीमा सेवेकऱ्याने तिला चक्क मुद्देमालासह पकडले। सुकामेव्याच्या गाठडीत ती सुवर्ण अलंकार लपवून राजरोस निघाली होती। आता चोरी उघडकीस येणार या कल्पनेने ती संतापली व त्रागा करून धावत धावत जीव देण्यासाठी विहिरीकडे निघाली व विहिरीत दोन्ही पाय सोडून बसली। स्वामींनी हसून भुजंगास तिला घेऊन येण्यास सांगितले, पण ती येईना। मग अनेक दोघे तिची समजावणी करण्यासाठी गेले, पण या आक्रस्ताळी बाईपुढे कुणाची डाळ शिजेना। शेवटी स्वामी समर्थ महाराज स्वतः तिथे गेले व तिचा हात धरून तिला घेऊन आले। सेवेकऱ्यांसह सर्व भक्तगणांना फार आश्चर्य वाटले की ही अशी चोर, घमेंडखोर, शिरजोर बाई, तिच्यावर स्वामींची एवढी कृपा कशी? तिचे दुर्गुण स्वामी महाराजांना दिसत कसे नाहीत?
महाराज तिला विचारत होते, विहिरीत जीव का देत होतीस? बाई म्हणाली, हे सेवेकरी मला पाण्यात पाहतात, मला शिव्या घालतात, माझ्या नावाने बोटे मोडतात. महाराज म्हणाले, बरं बरं, कळलं, पण तुझ्या वर्तणुकीने तुझ्या संचित पुण्याचा क्षय होतो आहे. जरा इकडे लक्ष दे. या संचित पुण्याचा अर्थ तिला कळला नाही. बहुतेक हे देवच जाणे. प्रायश्चित घ्यायचे म्हणा, अगर उपरती झाली म्हणा. हल्ली बाई निराहार करतात. याचा खूप बोलबाला झाला. पण अंदर की बात सेवेकरी जाणे अशी अवस्था होती. उगाच स्वामींना त्रास होईल म्हणून कुणी काही बोलत नसायचे. एकदा मात्र भोला सेवेकरांनी बाईवर केलेले काव्य श्री स्वामी महाराजांपुढे म्हटले. दिवसा करते उपास, रात्री खाते मिठाई, पाहिलीत ना बाईची कशी आहे धिटाई. निराहार राहण्याचा देखावा जमला छान, माझ घरात तिचे चालते यथेच्छ खानपान. स्वामी महाराज खदखदून हसत राहिले. बाळप्पांना मात्र येथे राहणे आता अशक्य वाटू लागले. सुंदराबाईचा तोंडाळपणा अरेरावी असह्य झाली. तिची शिवराळ भाषा ऐकली की बाळप्पांना वाटे, कधी आईवडिलांच्याही शिव्या खाल्ल्या नाहीत. पण आता मात्र सारे विपरीत घडत आहे. मी अशा वातावरणात मन एकाग्र करू शकत नाही. आता येथून लांब जाणे हेच बरे. त्याच रात्री त्यांना स्वप्नात मारुती मंदिर दिसले. त्यांनी ठरविले की आता आपण आपला मुक्काम तिकडे हलवावा. नित्य त्रिकाळ श्री स्वामी महाराजांचे दर्शन घ्यावे व जपयज्ञास प्रारंभ करावा. आपल्या ताब्यातील चांदीची भांडी तेथील कारकुनाच्या स्वाधीन करून त्यांनी तेथील वास्तव्य सोडले. त्यावेळी त्यांच्या कानी स्वामी महाराजांचे शब्द पडले. गुरु हो म्हणतो, गुरु म्हणतो ना, गुरु हो. मध्यंतरी 15 दिवसांचा काळ लोटला. बाळप्पांबद्दल महाराजांचे मन कलुषित करायचे या हेतूने सुंदराबाई म्हणाली, स्वामी देवा, बाळप्पाने आपली सेवा सोडली. तो तिकडे लांब मारुतीच्या देवळात जाऊन राहिला आहे. हे बरे आहे का? यावर स्वामी महाराज म्हणाले, अगं, आपले माणूस 1000 कोसावर का असेना, ते आपल्या जवळ असल्यासारखेच आहे. सायंकाळी बाळप्पा दर्शनास आले. तेव्हा स्वामी महाराज पुन्हा म्हणाले, बाळप्पा, हिशेब असू दे. इंग्रज सरकारने बंब गार्डन साहेबाला अक्कलकोट संस्थानचा पॉलिटिकल एजंट म्हणून नेमले. हा साहेब सरळ स्वभावाचा, न्यायी आणि लोक इच्छुक होता. ह्याचा बंगला गावाबाहेर होता. तेथे बागबगीचा तर केलेला होताच, पण इतर अनेक प्रकारची झाडे झुडपे होती. एकदा या बागेत त्याला काय चावले कोण जाणे, पण पावलाच्या वेदना काही केल्या थांबेनात. साप विंचवाचे मंत्र घालून झाले, अंगारे धुपारे सुद्धा झाले, डॉक्टरी उपाय तर चालूच होते, पण असह्य वेदना थांबेनात. काय करावे सुचेना. चावलेल्या जनावराचाही शोध लागत नव्हता. दिवसामागून दिवस नव्हे तर महिने चालले होते.
कुणीतरी श्री स्वामी समर्थांना शरण जावे अशी सूचना केली. महाराजांबद्दल बऱ्याच गोष्टी कानावर आल्या होत्या, पण अद्याप त्यांचे दर्शन झाले नव्हते. वेदनेने तळमळणारे मन त्यांच्या दर्शनाचा कौल देत होते. भाविक मनाच्या साहेबाला यात काही गैर वाटत नव्हते. अर्थात त्यांच्या दर्शनाने दुखणे कमी होईल अशी त्यांची श्रद्धा नव्हती, तर त्यांचे मन तिकडे ओढत होते. जर ह्या वेदना अशाच चालू राहिल्या तर मुंबई अगर दिल्लीला जाऊन पाय तोडावाच लागणार. याशिवाय आता दुसरा उपाय नाही. या अशा विचारात असतानाच त्यांना दिसले की ज्या स्वामींचे वर्णन मी लोकमुखातून ऐकले आहे ते साधू पुरुष समोरच्या घनदाट वृक्षाखाली बसले आहेत व त्यांच्याबरोबर 1-2 सेवकही आहेत. मोठ्या आतुर मनाने साहेब बंगल्याच्या व्हरांड्याच्या 4 पायऱ्या कष्टाने उतरले व लंगडत लंगडत स्वामींसमोर आले व मोठ्या आदराने त्याने स्वामी महाराजांना सॅल्यूट केला व बंगल्यात चलण्याचे आमंत्रण दिले. साहेबाचे शुद्ध मन, साधू संतांबद्दलचा आदर स्वामींनी जाणला व ते बंगल्यात आले. ते उच्च आसनावर बसल्यावर नोकराने फळाची डिश त्यांच्यापुढे आणून ठेवली. फुलदाणीतील टपोरी फुले साहेबाने महाराजांना प्रेमपूर्वक अर्पण केली. महाराज म्हणाले, जोरू बच्चे, ठीक है ना? तो बोबड्या स्वराने मोडक्या तोडक्या हिंदीत भाषेत म्हणाला, हां, वो सब ठीक है. असं म्हणून त्याने आपला दुखरा पाय खाली वाकून हाताने दाबला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसत होती. महाराज पुढे म्हणाले, वो पैर आगे करो. आज्ञाधारक मुलाप्रमाणे त्याने पाऊल पुढे सरकविले. महाराजांची जणू अमृतदृष्टी त्यावर पडली, कारण स्वामी म्हणाले, ठीक है, जल्दी अच्छा हो जाएगा. नीम की लकड़ी पानी में घिस के लगाना. मोठ्या विश्वासाने साहेबाने वरील उपाय केला व आश्चर्य घडले. 3 दिवसात पाय पूर्ववत झाला. जो कापून टाकण्याव्यतिरिक्त दुसरा उपाय नव्हता तो पाय पूर्ण बरा झाला. वेदनाही थांबून गेल्या. डोळ्यापुढे येशू ख्रिस्ताची प्रतिमा आणून तो साहेब म्हणाला, हे स्वामी प्रत्यक्ष येशूच आहेत, यात शंका नाही. तो समर्थांचे भक्तीने नियमित दर्शन घेत राहिला व ही अद्भुत घटना त्याने इंग्लंडमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना कळवली. अक्कलकोट स्वामींच्या रूपाने येशू माझ्या पाठीशी आहेत असे तो प्रत्येक पत्राने कळवित राहिला. तो साहेब लिहितो की आपण जसा क्रूस गळ्यात घालतो ते येशूचे प्रतीक मानतो, तसे ह्या स्वामी महाराजांच्या पादुकांचे महत्त्व आहे. प्रसाद म्हणून या पादुका दिल्या जातात व लोक श्रद्धेने त्यांची पूजा करतात. खरोखरच दत्तपादुकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तविक दत्तात्रय हा देव आहे, पण आपण त्या देवाला दत्तगुरू म्हणतो, कारण दत्त हा आधी गुरु आहे आणि मग देव आहे. देवाची मूर्ती पूजतात, पण गुरूंच्या
पादुकांची पूजा करतात. गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर इत्यादी ठिकाणी दत्तगुरूंच्या पादुकांचीच पूजा अर्चा, पंचामृत स्नान, आरती वगैरे चालते. मूर्ती असली तरी ती फक्त भक्तांच्या दर्शनाचा हेतू पुरविणारी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जय जयकार करण्याची प्रथा आहे. दत्त हा यती आहे, अत्याश्रमी आहे. भिक्षा हेच त्याचे जीवन धारणेचे साधन आहे. म्हणूनच त्याच्या काखेत झोळी असते. भिक्षाटन गृहे मामे हा त्याचा नित्यक्रम आहे. त्याला अवधूत ही उपाधी आहे. दत्त दिगंबर असे त्याला संबोधतात. हा देव कौपिनधारी आहे. लंगोटी लावून हिंडणाऱ्याला दिगंबर असे म्हणण्याची रूढी आहे. शिवशंकर हा देव दिगंबर आहे. दत्ताने शिववृत्तीच पत्करली आहे. अवधूतपण ह्याच वृत्तीचा भाग होय. स्वतः श्री दत्तात्रय अवधूत लक्षणांसंबंधी सांगतात. वर्णाश्रमाच्या पलीकडे जाऊन सदा सर्व काळ आत्मस्थितीत राहणारा योगसिद्ध पुरुष अवधूत जाणावा. श्री अक्कलकोटचे स्वामी अवधूत आहेत. ते अकर्ता अभोक्ता अशा अवस्थेत पुण्य पापरहित होऊन जणीवनी कुठेही कशाही वेशात हिंडतात. कुठेही काहीही खातात, कुठेही राहतात आणि स्वच्छंद उन्मुक्त अवस्थेत हिंडतात. चिंतोपंत टोळांना या अवधूत अवस्थेचे ज्ञान होते व स्वामींच्या बाबतीत त्यांना तसा अनुभवही होता. त्यांनी 1 कोटी तुळशीपत्र वाहण्याचा संकल्प केला होता. नित्य प्रातकाळी विष्णू सहस्त्रनाम म्हणत वैभवसंपन्न विष्णू भगवंताच्या मूर्तीवर ते तुळशीपत्र वाहत असायचे. अवचित पण क्वचित चिंतोपंतांकडे येणारे स्वामी समर्थ महाराज नेमके पूजेच्या वेळी आले. श्री दत्तात्रय स्वरूपी महाराजांना पाटावर उभे करून त्यांच्या चरणकमलांवर तुळशी वाहायला चिंतोपंतांनी सुरुवात केली. यथासांग त्यांची पूजा करून धूपदीप लावला, नैवेद्य समर्पण केला. आता टोळांना हे स्वामी मानव रूपात दिसत नव्हतेच. त्यांचा भाव आणि त्यांच्या भक्तीने स्वामींना केव्हाच हृदय मंदिरात देवाचे स्थान मिळाले होते. आर्त होऊन आरती करताना त्यांची भाव अवस्था पराकोटीला पोहोचली होती. जय देव जय अवधूता, अगम्य लीला स्वामी तुमची त्रिभुवनी सत्ता. घडता अनंत जन्मी सुकृत हो गाठी, त्याची ही फलप्राप्ती सद्गुरूची भेटी. सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी, शरणागत दासावरी करी कृपा दृष्टी. ह्या अशा भावगर्भ मनस्थितीत ते म्हणत होते, सद्गुरुराया, आपल्या चरणकमलांची पूजा करण्याचा लाभ मला निरंतर मिळो. ही इच्छा जणू तात्काळ पुरी झाली. ज्या शिसवीच्या पाटावर श्री स्वामी समर्थ महाराज उभे होते त्यावर महाराजांच्या पाऊलखुणा स्पष्टपणे उमटल्या होत्या. तो पाट सुगंधित झाला होता. टोळांच्या आनंदाला पारावार नव्हता. एक साधा पाट
पण त्याला देवस्वरूप प्राप्त झाले. श्रद्धा ही ज्योत मानली तर बुद्धी ही वातीसारखी आहे. श्रद्धेच्या ज्योतीनेच ती उजळते. श्रद्धा हा सुगंध मानला तर बुद्धी हे पुष्प मानावे. बुद्धीच्या फुलातूनच श्रद्धेचा परिमळ दरवळत असतो. अशी श्रद्धा सांद्र बुद्धी हीच निखळ असते. मग अशा श्रद्धामय बुद्धीच्या कमलपुष्पातून ज्ञानाचा मकरंद स्त्रवतो. भगवद्गीतेत श्रद्धावान लभते ज्ञानम असे म्हटले आहे. शिवाय मोरोपंत कवी म्हणतात, जप तप साधने पूजा. मुख्य श्रद्धाची आयतन म्हणजे पाया. याचे या श्रद्धामय भावनेतूनच चिंतोपंत टोळांचे मनोरथ पूर्ण झाले होते व पाऊलठशांच्या रूपाने स्वामी समर्थ महाराजांची स्वारी त्यांच्या घरात अखंड निवास करायला आली होती. तात्पर्य, चिंतोपंत टोळांचे भाग्य उजळले होते. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.